श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज बनवूया आलेपाक. बघा, आलेपाक बनवण्यासाठी मी इथे पाव किलो आलं घेतलेलं आहे आणि पाव किलो काळा गूळ घेतलेला आहे, नैसर्गिक गूळ घेतलेला आहे पाव किलो. तर मी हा म्हणजे ढेप होती ती पाव किलो गुळाची, ती मी चाकूने असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे पाव किलो आलं हे साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, माती सगळी स्वच्छ काढून. आता मी हे सोलाटणाने साल त्याचं काढून घेणार आहे आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे. तर तुम्ही गुळाऐवजी साखर वापरलं तरी चालेल, पण साखरेऐवजी गूळ म्हणजे चांगलंच, नेहमीच चांगलं. आपलं खोकल्यासाठी गूळ आणि आलं हे एक औषधच आहे. तर आपण आज बनवूया आलेपाक. तर त्याच्यासाठी काहीच साहित्य नाही, फक्त 3 साहित्यात हा आलेपाक तयार होतो. साजूक तूप लागेल, अगदी 2 टेबलस्पून वगैरे, 2 ते 3. तर आपण आता करायला घेऊ. आपण असं हे सोलाटण्याने असं साल काढून घेऊ. असं साल काढून घ्यायचं, म्हणजे कसं आलेपाकमध्ये ते साल वगैरे येत नाही तोंडात. तर आता अशा प्रकारे मी सर्व साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेते, म्हणजे काही धागे बिगे असतात ते पण तुटले जातात, तोंडामध्ये येत नाही. मग बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मग आपल्याला ते मिक्सरला फिरून घ्यायचे, पाणी न घालता मिक्सरला फिरून घ्यायचे. आता मी आधी हे साल काढून तुकडे करून घेते अशा प्रकारे. असं चमच्याने सुद्धा साल निघतं, असं सोलाटणंच पाहिजे असं नाही गरज. हे बघा, चमच्याने पण साल व्यवस्थित निघतं बघा. तर असं जसं आपल्याकडे म्हणजे ॲवेलेबल असेल त्याच्याने आपण काढू शकतो. हे बघा, चमच्याने पण पटापट सालं निघतात आहेत, सोलाटणंच पाहिजे असं नाही. तर बघा, आता अशा प्रकारे मी सगळी सालं काढून घेते आणि मग बारीक तुकडे करून घेते. बघा, असं सोलून झालेलं आलंचं साल काढलेलं आहे. आता आपण याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा, एकदम असे बारीक बारीक तुकडे. आता मी असे सर्व बारीक बारीक तुकडे करून घेते आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचे. एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता मी सर्व तुकडे करून घेते. हे बघा, असे आल्याचे बारीक तुकडे केलेले. पाणी अजिबात घालायचं नाही आणि आपण आता मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं. एकदम असं बारीक वाटून घेते. आता मी मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं. आणि आपण जेवढं आलं घेतलं तेवढंच गूळ घ्यायचा. गुळाच्या ऐवजी तुम्हाला जर साखर घ्यायची असेल तर साखर पण पाव किलोच घ्यायची. पाव किलो आलं असेल तर पाव किलो साखर, गूळ पण पाव किलो, जेवढं असेल तेवढंच तसं घ्यायचं. आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेते. हे बघा, मिक्सरमध्ये असं मी बारीक वाटलेलं आहे. बघा, कधी कधी आलं रसरशीत असेल ना, म्हणजे असं रस भरलेला तर छान असं वाटून होतं. आणि कधी समजा असे सुकलेलं म्हणजे थोडं रस कमी असतो आलेला कधी, तेव्हा काय करायचं, जर वाटून नाही झालं तुमच्याशी तर 1 टेबलस्पून म्हणजे हा चमचावर पाणी तुम्ही टाकू शकता का, मग ते चांगलं वाटून होईल. बघा, आता हे वाटून झालेलं आहे. आता आपण करायला घेऊया. बघा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण गॅस चालू करून घेऊया. गॅस चालू केलेला आहे. आता आपल्याला तूप घ्यायचे. सर्वप्रथम आपण तूप घालून घेऊया. साधारण 2 टेबलस्पून आपल्याला तूप घालायचे. आणि याच्यावरती आपल्याला आलं परतून घ्यायचे, कारण का आलं नाही तर मग चिकटतं, त्याकरता आपल्याला त्याच्यावरती आलं घालून घ्यायचे, आलं परतून घ्यायचे तुपावरती. आता आपण त्याची फ्लेम स्लो करू आणि आलं घालून घेऊ. तर मी आलं घालून घेते. बघा, आता आपण आलं चांगलं असं तुपावर परतून घेऊया. एवढं आलं लागतं, त्याकरता सतत असं हलवून जरा 1 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे. तुपावरती जरा आलं चांगलं असं परतून घ्यायचं. बघा, मस्त थंडीसाठी तर एक म्हणजे खोकल्यावरती रामबाण उपाय आलेपाक. बाहेरचा विकत आणण्यापेक्षा आपण स्वतः घरी केलेला कधी पण चांगलाच. जर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग हवं असेल, मोठ्यांसाठी हवं असेल ना, तर थोडंसं लवंग आणि काळी मिरी, लवंग काळी मिरी म्हणजे कुटून त्याचं बारीक एकदम पूड करायची आणि ती आल्यासोबत पिसायची. थोडीशी हळद टाकायची आणि ते मिश्रण असं त्याच्यामध्ये
अशाच पद्धतीने करायचं, फक्त लवंग आणि काळी मिरी. आता आपण हे असे प्लेन का करतो, कारण लहान मुलांना पण खाता येईल. तशी स्ट्रॉंग असली ना, तर लहान मुलं नाही एवढी खात, तर त्यांच्या पोटात आलं हे जाणं महत्त्वाचं आहे ना, आल्याचा रस. त्यामुळे आपण ही अशी प्लेन करतो, म्हणजे ती खातात तरी पटापट. नाही तर ती एवढी खात नाही ते. पण मोठ्यांसाठी करायची असेल, मोठ्यांना खूप खोकला झाला असेल, तर तुम्ही असं आलेपाक करू शकता. त्याच्यामध्ये फक्त लवंग आणि काळी मिरी आणि हळद, जराशी चिमूटभर हळद घालून. अशा प्रकारे आता आपण हे चांगलं थोडंसं परतलं 2 मिनिटं, तर आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. थोडंसं परतलं का आता गूळ घालूया. हे बघा, आता आपण गूळ घालूया. हे बघा, आता हा बारीक किसलेला गूळ घालून चांगला आता हे आपण परतत राहायचं. आता हा गूळ वितळेल आणि मग त्याचा हळूहळू असा गोळा व्हायला लागेल, तेव्हा समजायचं. मग मी तुम्हाला दाखवते. तर आपण हे असं परतत राहायचं, मीडियम टू हायवर करून घ्यायचं पटापट. तर हे बघा, आता गूळ आता वितळलेलं आहे, आता पातळ झालेलं आहे बघा मिश्रण. आता हळूहळू ते घट्ट व्हायला लागेल आणि असा गोळा फिरेल. आणि गोळा झाला ना असा का समजायचं झालं. दाखवते तुम्हाला. तोपर्यंत आपण काय करायचं, ट्रेला ना तूप लावून ठेवायचं. ट्रे किंवा एखादी ताटली डिश असेल ना, ज्याच्यात आपण आलेपाक करणार आहोत, त्याला आपण तूप लावून ठेवायचं, म्हणजे ते पटकन आपल्याला घालता येईल. म्हणजे पटकन आलेपाकच्या वड्या करायसाठी पटकन. आता हे गोळा होईपर्यंत आपण हे करत बसायचं. हे बघा, असं करत असताना असं जे साईडला लागलेलं असतं ते असं काढून घ्यायचं, नाही तर मग ते साईडला घट्ट होतं. असं साईडला असं काढून आतमध्ये घ्यायचं. अशा प्रकारे असं करत राहायचं. हे बघा, असं म्हणजे आता घट्ट होत चाललं बघा. असं घट्ट होत झालं ना, तर या स्टेजला काय करायचं, आपण अजून थोडंसं तूप टाकायचं. अजून आपण तूप घालूया थोडंसं. आणि त्याला चांगलं असं गोळा एकदम घट्ट होईपर्यंत करत राहायचे आपल्याला. अजून घट्ट गोळा होईपर्यंत करत राहायचे. हे बघा, आता अशा प्रकारे असा घट्ट गोळा झाला ना, आपलं झालं. असा घट्ट गोळा झाला बघा. आता हा कढईला म्हणजे असं सोडायला लागला, असा गोल फिरायला लागला आहे ना, असा घट्ट करायचा. असं त्याला घट्ट करायचं, असं पातळ एकदम नाही करायचं, असं घट्ट असं गोळा करायचा. असा फिरायला लागला तर तो झाला समजायचा. हा बघा, असा घट्ट गोळा करून घ्यायचा. अशा पद्धतीने झाला का मग झालं. मग गॅस बंद करायचा आपण. आता गॅस बंद करू. गॅस बंद केलेला आहे. तर आता आपण पटकन ताटलीमध्ये, डिशमध्ये आपण जे तूप लावून घेतले ताटलीला, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया पटकन याला पसरून घेऊया. तर मी काढून घेते. बघा, असं मी ताटलीला असं तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हा पटकन गोळा असा काढून घ्यायचा याच्यात. आणि आता आपल्याला हा पसरून घ्यायचं पटापट. हे काढून घेऊन आता एका वाटीला पण मी तूप लावलेलं आहे आणि मग ते पसरून घेऊ आपण. ते पटापट असं पसरून घ्यायचं. एका चमच्याने हे काढून घेऊ तर हे कालथ्याचं चमच्याने पटापट काढून घेऊ. असं हे बघा, असं घट्ट झाले ते. आता आपल्याला असं पटापट करावं लागेल बघा. तर आपण वाटीला तूप लावून घेतलेलं आहे बघा. आता हे वाटीला तूप लावले, त्याच्याने आपण हे पटापट पसरून घेऊया. असं पटापट पसरून घेऊ. असं पटापट वाटीला तूप लावले, त्याच्याने असं पटकन वाटीने असं पसरून घ्यायचं असं सगळं. तरी बघा, असं वाटीने मी पटापट पसरून घेतलं आहे, कारण मग ते चिटकतं. हे बघा, आता हे थोडा वेळ एक 5-1 मिनटं सेट व्हायला ठेवूया, 5-10 मिनटं.
आणि मग वड्या पाडू. 5-1 मिनटं झालेली आहे. आता आपण चाकूला तूप लावून घेतले आणि आपण आता याच्या वड्या पाडून घेऊया, कारण मग नंतर वड्या नाही पडणार. वड्या पाडून घेऊ. हे बघा आता ते घट्ट होत चालले. तुम्ही ह्याच्या अशा पटापट अशा वड्या पाडून घेते. बघा अशा प्रकारे वड्या पडलेल्या आहेत. आता आपण थोड्या सेट झाल्या ना का मग काढून घेऊ. बघा आता आपलं म्हणजे सेट झालेले आहेत वड्या. आता आपण काढून घेऊया. तर मी काढून घेते वड्या. आधी अशा साईडच्या काढून घ्यायला लागते. आधी एक काढली का मग बाकीच्या निघतील. नंतर कडक होतील. तर नरम आहे तोपर्यंत मी अशा काढते. ह्या अशा काढून घेते. घट्ट होत चालले ते एकदम. हे बघा बघा अजून ती घट्ट होईल थोड्या वेळाने. अशा मी आता काढून घेते वड्या. अशा प्रकारे ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. आलेपाक तर टेस्टला एकदम एक नंबर झालेलं आहे. एक नंबर म्हणजे मुलांना खातीनच, मुलं एकदम आवडीने खातीन. असं चॉकलेटसारखे लागतात आहेत. तर खूप छान झालेले आहेत. तर बघा तुम्ही पण ट्राय करा. आलेपाक आपल्या घरच्या घरी केलेला मस्त तुम्ही नक्की ट्राय करा. थंडीमध्ये जर तुम्ही असं करून ठेवलं मुलांना खायला तर मस्त त्यांच्या घशाला पण म्हणजे खोकला नाही होणार, म्हणजे घशाला खवखवी नाही येणार, खोकल्याला पण आराम. एकदम एक नंबर आहे. तर तुम्ही नक्की करा ट्राय. तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.